नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ ढोल ताशांचा गजर सुरूच आहे, पण आता त्याचं स्वागत हशा आणि टाळ्यांच्या गजरात देखील होणार आहे. कारण आता सुरू होत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज तुमच्याबरोबरच मला देखील हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोणत्या जोडीच्या डोक्यावर विराजमान होणार हे मानाचे फेटे. विनोदाचा सातबारा जिंकून कोण ठरणार या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार, आणि कोणत्या जोडीला घ्यावा लागणार ह्या मंचाचा निरोप. प्रश्न अनेक आहेत, पण त्याची उत्तरं जर मिळवायची असतील तर लागलीच ह्या मुकाबल्याला सुरुवात करावी लागेल. तर अजिबात वेळ न घालवता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, समीर आणि विशाखा निघालेत पोहण्याच्या तलावावर, म्हणजे तिथे नक्कीच हास्याचा समुद्र तयार होणार. चला तर मग या हास्य सागरात डुंबाला सज्ज व्हा. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. नमस्कार. अनेक वर्ष तेच करतोय मी. अनेक वर्ष सुरक्षित स्विमिंग क्लासेस मी शोधतोय. फायनली मला हे क्लासेस आज सापडलेले आहेत. तुम्हाला खरं सांगू का, मला ना ती हायजीन आणि ती सेफ्टी असते त्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नको. आणि हे क्लासेस तसे आहेत असं मला कळलेलं आहे. आणि ॲक्च्युली मला लेडीज ट्रेनर पाहिजे होती. ती इकडे आहे, म्हणजे मी ते वेगळंसं ऑप्शन निवडलं आणि ती लेडीज ट्रेनर इकडे आहे. माझी लहानपणापासून इच्छा होती की तिने मला शिकवावं आणि एका पुलात आम्ही दोघे. आज बघू आता कोण येत आहे ते. मी कोमल. मग मी ब्रूस विलिस. काय 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 तुम्ही काय भांगच करता मग? एक मिनिट. अहो नाही, माझं नाव खरंच कोमल आहे. कमाल आहे यार. नाही कळला का नका? त्याच्यावर मात्रा कोमल. माझं नाव खरंच कोमल आहे. आई शपथ, तुम्ही कोमल आहात? येस. मग इथे काय स्विमिंग शिकायला आलात तुम्ही? सर ऍक्च्युली मी स्विमिंग प्रशिक्षक आहे. तुम्हाला महिला प्रशिक्षक हवी होती ना, मीच ती. मी महिला मागितली होती. महाल आलाय अख्खा. हे बघा, महिला प्रशिक्षक पाहिजे म्हणून मी 2000 रुपये एक्स्ट्रा भरलेत की नाही मला सांगा. सर मी महिलाच आहे. चल ना, एवढं काय महिला. एक मिनिट, मी महिलाच आहे, कळलं ना? एक मिनिट. हे बघा, ती जाहिरात जी होती ना तुमची, त्याच्यावर पॅम्पलेट होतं बरोबर. पॅम्पलेटवर एक चित्र होतं. एक सुडोल बाई होती, ती एका तरुणाला स्विमिंग शिकवत होती. मला ती सुडोल बाई पाहिजे. ती बघून मी ऍडमिशन घेतली. मीच ती सुडोल बाई. चल ना, एवढं काय. चल सुडोल बाई नाही हो, उगीच काय. अहो खरंच बघा, मी वाटत नाही का सुडोल? नाही हो. बघा बघा माझ्याकडे नीट बघा. काटा लगा आहे की नाही मी सुडोल? मी सगळ्या अँगलनी बघितली, फक्त ढोल दिसतंय. असं तुम्ही ना एकदम इरोटिक असं काही करू नका. आहे की नाही मी सुडोल? बरं आहे. मला एक सांगा, आता तुम्ही भंकस करताय का माझी? मस्करी करताय का? एक मिनिट. मला तुम्ही काय सांगितलं जाहिरातीमध्ये? तुम्हाला काय दिसलं? सुडोल बाई, बरोबर की नाही? ओके, पण तिच्या बरोबर चित्रामध्ये जो स्विमिंग शिकणारा पुरुष आहे त्याच्याकडे पाहिलं का तुम्ही? तो कसा हँडसम होता. वाव, 6 पॅक्स अँड ऑल. इथे बघा कोण आलंय, नुकतंच जावळ झालेलं बुटकं पदक. तुम्ही माझी मस्करी करू नका. ऍक्च्युली या रंगमंचावर तेच अपेक्षित आहे. तुम्ही जरा सिरियसली घ्या. काय चाललंय तुमचं? सॉरी, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. टेन्शन काय घेऊ नका. एकदम महिला पाहिजे होते, हे पाठवले. म्हणजे काय बघा, आपल्याला स्विमिंग शिकायचंय ना, का माझ्यावर संसार करायचा आहे? काहीतरी काय बोलताय तुम्ही? एवढं कशाला घाबरताय? घ्या ना चॅलेंज आयुष्यात. नाही, त्यापेक्षा मी मान्य करतो तुम्ही महिला आहात. एक तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, हे जे सुरक्षित स्विमिंग क्लासेस आहेत, राईट, तिथे मला सेफ्टी आणि हायजीन याच्या बाबतीत मला
मला कॉम्प्रोमाइजच नको सांगून ठेवतो तुम्हाला. सर म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत ना आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि हायजीनचं म्हणाल ना तर आम्ही स्विमिंग पूल मधलं जे पाणी आहे ना ते सुद्धा साबणाने धुवून घेतो. हो आणि सेफ्टीसाठी वर सॅनिटायझर पण लावतो पाण्याला. एवढी सेफ्टी आणि सॉलिड हायजीन आहे. हो तू अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं ऐका आता आपण स्विमिंगला सुरुवात करूया राईट. बरं ऐका त्यापूर्वी ना मला तुम्हाला काही हे काय करता तुम्ही? नाही आय जस्ट सॉ हे काय केलं? तेच तर सांगते मी शब्द बोलते ना पुढचा. शब्द करताना असं करतात का कधी? अहो शब्द तर ऐका. जुजबी 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 सूचना असंच म्हणणार ना. जुजबी असं म्हणतो का घरी? जुजबी असं म्हणतो का? ठीक आहे जू असंच करतात ना. जुजबी सूचना काही जुजबी सूचना करायच्या आहेत त्यांनी लक्षात घ्या. हे बघा समजा तुम्ही पाण्यात उतरल्यावर तुम्हाला असं वाटलं की अरे मी बुडतोय तर लगेच उजवा हात वर करायचा. उजवा हात हा आणि समजा तुम्ही बुडून मरताय असं तुम्हाला वाटलं की लगेच डावा हात वर करायचा. आणि मी दोन्ही हात वर केले तर मग तुमचा माझ्याशी काही संबंध नाही. मग कन्फ्यूज व्हायला होईल. मला ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा घाबरू नका तुम्ही अजिबात घाबरू नका. मी घाबरलेलं नाही. थोडीशी भीती वाटत होती पण आता तुम्ही हात सांभाळून घ्याल. हो गेले काही एपिसोड काय करते ते सॉरी हा उगाच तुम्ही हे नको. हा चला आपण सुरुवात करूया आता. आता आपण ते स्विमिंग पूलच्या इकडे जाऊया. एक मिनिट हो इकडे जायताय कशाला जाऊ नका. हे बघा मी तुमच्यासाठी स्विमिंग पूल इथे आणतीये आता. स्विमिंग पूल इथे आण? येस आय मीन इट. एक मिनिट कोण आहे रे तिकडे? स्विमिंग पूल आणा. या येऊ दे शाबास इनफ. थँक्यू स्विमिंग पूल याच्यात पोहायचंय मी. याच्यात पोहायचंय. याच्यात पोहायचंय हो स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूल हो, आहे. हो, हो. 12,000 रुपये भरले तो हा स्विमिंग पूल. हो आपल्याला ह्याच्यातच पोहायचंय. कसं आहे ना हा हे बघ एक मिनिट त्या आधी ना तुम्ही हे घ्या या फॉर्मवर सही करा. कसला फॉर्म आहे हा? नाही कसं आहे समजा या पुलात तुम्ही बुडून मेलात तर ती जबाबदारी आमची राहणार नाही. सही हे जे असं आहे त्याच्यात मी बुडून जर मेलो मरू शकता तर मग त्याचे तुम्ही ते सही करून घेता. हो मी तुम्हाला जे 12,000 रुपये जे दिले ते नवा व्यापारच्या नोटा दिला की खरे दिले? लहान मुलांचा पूल का आणला तुम्ही माझ्यासाठी? याच्यात बुडणार आहे का मी? सर पाण्याला कमी लेखू नका. टाळका सटकलाय का तुमचं? हे एवढाच तो काय आकार? जरा मोठ्या आकाराचा द्या ना स्विमिंग पूल. 12,000 रुपये कशाला दिले मी तुम्हाला? सर एक मिनिट आम्ही आकार कमिट केला होता का? नाही. आम्ही स्विमिंग पूल कमिट केला होता. आम्ही स्विमिंग पूल दिला. आम्ही महिला कमिट केली होती. आम्ही महिला दिली. आकार कमिट केला होता का? आकार कमिट केला. मला हे फसवणूक आहे. आयुष्यभर सांगतो फसवणूक आहे. मला नाही. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका सर. आपल्याला ट्रेनिंग सुरुवात केल्याची वेळ झाली सर. प्लीज कोऑपरेट. ओके आता आपण सुरुवात करूया. हो चला या पुढे या. हे काय आणि सगळे? एक मिनिट ते आपली हे घाला. काय घाला? ते आपली आयुध घाला ना. हा नीट बोला तुम्ही. ते घाला ते घाला. या हे जे एवढंच आहे वाटीचं त्याच्यात ह्याच्यासाठी मी सेफ्टी आपली सेफ्टी महत्वाची आहे सर. हे खूप बालिश वाटतंय. तेच होणं अपेक्षित आहे ना तुमच्याकडनं. काय म्हणता तुम्ही? एक मिनिट हे घ्या आपली आयुध घाला. शाबास. माझा ना हे एवढा कधीच नाही अपमान झालेला सांगून ठेवतो. बरं हे घ्या चल पुढे चला हे घ्या सेफ्टी महत्वाची. हे घाला शाबास तिकडून घालून घे. अरे कमान. हे ना लोक हसतील. नाही हे सांगू पण शकत नाही हे हसणार नाही कधी अजिबात नाही. सुंदर वाव सुपर. जाऊ दे वर जाऊ दे. हे इकडे ते इथे का नाही येत? 12,000 रुपये अपमान करते माझा. 12,000 रुपये दिले ते पटकन दिसलो ना त्यामुळे तुम्ही चिडू नका. चला तो एल लावा. एल असा लावा. अरे तुम्ही मला हे जे ह्याच्यासाठी एल आहे ते? सर लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही शिकाऊ आते. कोण आहे आजूबाजूला?
आजूबाजूला कोण आहे? एकटाच आहे ना स्विमिंग पूल मध्ये? सर सर कसं आहे मॅनेजमेंटला मला तोंड द्यावं लागेल. ते म्हणतील की नवीन माणूस होता तू त्याला एल का नाही लावला. मी काय ऑलरेडी लावला एल मला. ऑलरेडी लावला एल. अजून काय एल लावताय? सर तुम्हाला एल लावणं दॅट इज माय ड्युटी. एक सांगू का? हे 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 अरे हे प्रचंड बालिश वाटतंय यार. याचा विचार लिहिताना करायचा ना. आता मी जसं सांगेन तसं. एक मिनिट पाय वर करा. हा यार हे काय? मागे 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 मागे. एक मिनिट या इकडे पुढे. हे बघा एक मिनिट. मी सांगितल्याशिवाय शरीराचा कुठलाही अवयव हलवायचा नाही कळलं. म्हणजे तुम्ही इथून गेलात? पाय पुढे टाकायचा नाही कळलं. नो नॉट अलाउड. यू आर नॉट अलाउड. मी शिट्टी वाजवली की पुढे करायचं. ओके ओके ठीक आहे. लक्षात घ्या तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करा. मी एक मिनिट. नाही उडी नाही मारत आहे. हात मागे घेतो बस. मागे उडी मारताना असं मी हा, मागे. अशी तर नाही ना कधी उडी मारू शकत. शिट्टी वाजवली की तुम्ही तुमचा उजवा पाय असा उचलायचा. कुठली शिट्टी वाजवता? कुठली वाजवाना आधी येते? कसं काय असं तुमच्याकडे बघून ना पागल. उजवा पाय उचला आणि असं पाण्यात टाका. फील इट. वाव. पाण्याचा स्पर्श असा चेहऱ्यावर आणा आणि असं म्हणा असं कसं येणार पण तोंडावर? पाणी लागल्यावर असं कसं? अरे कुठलं पाणी आहे तुमच्या चेहऱ्यावर? जगातलं कुठलं पाणी आहे? पाय स्पर्श झाला की असं कुठलं पाणी आहे? एक मिनिट. आता पाय हळूच टाका पाण्यात. फील इट. करतो आता. हा फील. वाव. वाव. पुढे काय आता? पाय टाका ना पाण्यात. कमॉन कमॉन. मूव मूव. फील फील. आता बसू का मी? हा बसा बसा पाण्यात बसा. बसा शाबास बसा. काय कसं गरगर वाटते का? गरगर. मी ऍक्च्युली मावत नाहीये ह्याच्यात. ही मुंबई आहे कळलं ना. इथे 4x4च्या ठिकाणी 8-8 लोक राहतात कळलं. तू तर एकटाच इकडे. वा मज्जा. 12,000 घेऊन शहाणपण नको शिकू मला. काय करताय? शाबास. हा चला चला आता ना बघा मी जे म्हणेन ना ते माझ्या मागे म्हणायचं. हा हा मग उठून जायला लागेल मागे? नाही थांबा एक मिनिट. आम्ही ना महत्वाचा व्यायाम प्रकार आहे तो. आधी एक्सरसाइज लक्षात घ्या. स्टेप 1. मी पकडा म्हटलं की पकडायचं. हा पकडा. काय काय पकडायचं? हे ते तुम्ही हे पकडा ना. हे काय? ते 10वीच्या परीक्षेला तुम्ही कशावर पास झाला होतात? काठावर. हा काठ पकडा. इज्जत घालवतोय माझी. इज्जत घालवताय. सॉरी पटकन आलं चुकून. मी पण तिच्या आईला सांगतो काठावर म्हणून. काटाकाटावर यायचं. काटाकाटावर 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 काटाकाटा. आता काय काय सांगा? हा हा आता नाही बघा मी तुम्हाला सांगेन ना त्याप्रमाणे करायचं. लक्षात घ्या. इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. लिसन लिसन केअर. फार बोलताय. मुद्द्याचं बोलावं जरा. पकडा. सोडा. डोसा. डोसा काय? लिसन केअरफुली. अरे काय खेळ खेळताय का? पिकनिकला आलोय का आपण? असं नाही हे एक्सरसाइज आहे. हे केले पाहिजे. बुद्धीचा खेळ कसला खेळताय? मला स्विमिंग शिकवा ना इकडे. सर स्विमिंगचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही. ते हातपाय मारावे लागतात. Come on. काय उठा उठा उठा. काय? सेंटरला जाऊ नका. सेंटरला जाऊ नका. का? प्रचंड खोलेमध्ये. हे बाय इकडे मोती सापडतात. मोती. इतका खोल आहे का मोती सापडतात? प्लीज तिथे जाऊ नका. खोल आहे तिकडे. प्रचंड खोल आहे. प्लीज तुम्ही घाई नका करू. काटा काटाने. हे बघा मी सुद्धा इतकी वर्ष इकडे शिकवते. मी आतापर्यंत सेंटरला गेले नाही कधी माहिती. मला काय मोती आवडत नाहीत का? पण नाही गेले. काय बोलताय तुम्ही यार? मला शिकवत काय ते? शिकवा मला. शानपणा करायचं नाही अजिबात. सावकाश सावकाश सावकाश. आता नाही म्हणा रे. माझ्या बरोबर म्हणा. माझ्या बरोबर म्हणा. म्हणताय का? हा म्हणताय. मला येणार. मला येणार. मला येणार. मला येणार. मला येणार. मला येणार. उलटा आता. रणा ये लमा. हे काय करताय? हे काय करताय?
उलट म्हणाला. उलट म्हणून टॅलेंट दाखवू नका. उलट वा म्हणजे उपड वा. उपड वा. उपड उपड वा. उपड वा. वा उपड वा. शाबास. वा वा वा. चला चला शाबास. आता पाय झाडा. पाय झाडा. नाही जमत आहे ऍक्च्युली. पाय झाडा ना. नाही जमत आहे. बायकोच्या पुढ्यात कसं करता? मला हवं. मला तुम्ही माझ्या घरात घुसू नका. रडू नका ना. 12,000 रुपये देऊन इकडे आलो. माझ्या घरचं कशाला काढता? रडू नका ना. माझ्या तोंडून सगळं खरं निघून जातं. रडू नका. तुम्ही वा तिकडे. आय एम सॉरी. पुढची स्टेप. नाराज होऊ नका. इथंच करिअर आहे आपलं. नाराज होऊ नका. ओके पुढची स्टेप. बटरफ्लाय. बॅकस्ट्रोक. बॅकस्ट्रोक शिकायचं राहिले. या उठे उठे उठे. या इतक्याच सुटका नाही. हा बॅकस्ट्रोक. हे पण लावले ना तुम्ही. कसा बॅकस्ट्रोक मारू यार. उभं राहून करा. उभं राहून करा. हे बघा. याई रे जोर लगा के नाचे रे. अरे काय नाचाय का मी? मला बोलवलं इकडे तुम्ही. सॉरी ते मला एकदम तुमच्याकडे बघून गाणं सुचलं. बॅकस्ट्रोक लक्षात आले? हे असं तुम्ही घरी करता का तुमच्या? अहो नाही घरचा अभ्यास ना माणसाने नीट करायला लागतो. हे सगळं तुम्ही घरी नीट करा. कळलं ना? घरी अभ्यास नाही केला तर काय होतं माहितीये का? ना धड रायटर होत ना धड ऍक्टर होत. पर्सनल बोलते बाई. बघत पासून आल्यापासून पर्सनल खुन्नस काढते. चिडू नका तुम्ही. हे काय करता तुम्ही? काय ते शिकवा आता लवकर मला. हे बघा. माझं डोकं फिरलं ना. सॉरी. नाही मला नाही करायचं. मला स्विमिंग करायचं नाही सांगून ठेवते. मला स्विमिंग करायचं नाहीये. या माणसाने हात वर केला म्हणजे ह्याला माझी गरज आहे. आय शुड हेल्प हिम. काय तुम्ही किती तुम्ही ठार वेड्यात. स्टुपेंडो, फॅन्टाबिलस, ऑसम, हॅट्स ऑफ, आउटस्टँडिंग. माझ्याकडचे शब्द संपणार आहेत. आपण जाणून घेऊया. आम्हाला जितकी मजा आली तितकीच सरपंचांना देखील हा परफॉर्मन्स बघून मजा आली आहे का प्रसाद? स्वतःवरती विनोद जाहीरपणे करायला खूप मोठा जिगरा लागतो आणि तो तुमच्या दोघांकडे आहे. हॅट्स ऑफ. सलाम. क्या बात है. सई जुजबी बोलायचे. तू बोल मैं सुन रही हूँ. क्या बात है. ही पोरगी आहे लई टंपार. एक नंबरची टंपार पोरगी. सारखं सगळ्यांचं मन जिंकतीये. आज बी तू जिंकलंयस. अजून एक तुमच्यासाठी. गणेशोत्सवाचे दिवस चालू आहेत आणि मी फक्त गणपतीलाच मानतो असं नाही तर मी गुळाच्या गणपतीलाही तेवढंच मानतो. आणि गुळाचा गणपतीचे करते धरते त्यांची ही प्रतिमा खास तुझ्यासाठी समीर. विशाखाचं आत्ता नाटक चालू आहे. शांतेचं कार्ड चालू आहे नावाचं आणि त्यात ती नयनताराजींनी केलेलाच रोल करतीये. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला दोघांनाही खूप मनपूर्वक तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. जत्रेमध्ये
जत्रेमध्ये देवतांच्या प्रतिमा दिल्या जातात, पण आपली ही हास्य जत्रा आहे, त्यामुळे आपल्या या हास्य जत्रेमध्ये सरपंचांनी तुम्हाला हास्याच्या देवतांच्या प्रतिमा दिलेल्या आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. Thank you so much. आणि आय विश की या हास्य जत्रेत मिळालेल्या प्रतिमांनी तुमच्या घराच्या भिंती भरून जाऊत लवकरात लवकर. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आता आपण एका राजाच्या दरबारात जाणार आहोत. हा राजा ना आज जाम खुश आहे. बघूया या राजाच्या खुशीचं नेमकं कारण काय आहे ते. क्या बात क्या बात आहे, क्या बात. वा वा वा. दरबार सगळा भरलेला आहे, सगळेजण आलेत, झाडून पुसून सगळेजण आलेत, पण प्रधानजी काही दिसत नाहीये मला. प्रधानजी, प्रधानजी, या प्रधान्या, या बारदान्या कुठं गेला ह्यो? महत्वाच्या टायमाला कुठं उलटला ह्यो? आयला दरबाराच्या ग्रुपवर तर ह्यो ऑनलाईन आहे. प्रधानजी कुठं उलटला तुम्ही? रागाची स्माइली सेंट. महाराज तुमच्यासाठी कुल्फी घ्यायलो, कुल्फीची स्माइली सेंट. कुल्फी, कुल्फी मला लय आवडते. तुम्ही दरबारात किती वाजता येणार आहात? रागाची डबल स्माइली सेंट. महाराज मुस्काड इकडं करा, मी बाहेरच उभा आहे. स्माइलीच नाही चमाय. अहो, मी तुमची एंट्री पाहिलीच नाही. अरे वा वा, बरं झालं तुम्ही आलात. मी ना तुम्हाला वेलकमचा मेसेज पाठवतो. थांबा एक हो मिनिट. महाराज सोडा, कुल्फी नाही आणली तुम्ही? ही घ्या कुल्फी. ही कुल्फी आहे? अरे कुठं घालायची यार? ह्याच्यावर असतंय रे काहीतरी असं. हा, कुल्फी वितळली ना महाराज. कशी काय? म्हणून मी चोखली. हं. समोरून राणी साहेब येत होत्या, हं. त्यांनी मला मदत केली. मग आम्ही दोघांनी बी कुल्फी चोखली. आता किती दिवस तुम्हाला उष्ट खाऊ घालणार? काय म्हणालास? नाही, तुम्हाला उष्ट कसं खाऊ घालणार ना महाराज आम्ही. आणि काय प्रधानच्या महाराजाला काय मुजरा गिजरा करायची काय पद्धत गिद्धत आहे का नाही का? ती बी विचारला तुम्ही? सॉरी महाराज, सॉरी सॉरी. महाराजांचा विजय असो, असं. महाराणींचा प्रधान असो. अरे काय बोलायला लागला तू ह्या? महाराज तुम्हाला नेहमी विजय मिळत असतो ना, महाराणींना पण काहीतरी मिळायला पाहिजे की नाही? अरे महाराणीला काय भेटायचंय ना ते आम्ही भेटून देऊ. पण तुला सांगतो परदान्या, अरे आपल्या राजानं मला ब्युटिफुल फेस ऑफ द इयर असा अवॉर्ड दिलाय. ते ब्युटिफुल मळ ऑफ द इयर असेल. का रे परदान्या, तू समजतो कोण रे स्वतःला? तू काय दिसायला लय सुंदर आहेस का काय? आहेच. ती प्राजक्ता तुझ्याकडे बघून हसते म्हणून तुला गैरसमज करून घेऊ नको. कोण? हा, अरे तू हास्यास्पद दिसतोस पहिल्यापासून. अरे मी बोलायला लागलो तुला. आणि पुरींचं कसं असते माहितीये का तुला? त्यांना जेव्हा आवडतो ना त्याच्या शेजाऱ्याकडे बघून त्या पहिल्या हसत असतात. आणि मग ना तो जळत असतो आणि मग ती त्याला पटते. असं असतंय ते. तुला असं वाटत नाही का तू लईच उडू राहिला म्हणून? अरे प्रधान्या, मी आज लय खुशीत आहे. माझा मूड नको खराब करू. तुला सांगतो मला ना पिक्चर मध्ये काम करायचं, पिक्चर मध्ये काम करायचं मला. एकदम भारी, एकदम. हे बेस्ट आहे महाराज. तुम्ही, महाराणी आणि मी, आपण सगळे पिक्चर मध्ये काम करू. अरे थोबाड तोंड्या. अरे मी आणि महाराणी असताना तू कशाला तिसरा पाहिजे तिथं अजून? नाही नाही, तुम्ही असताना मी कधीच महाराणी जवळ जात नाही. काय म्हणालास? फ्रेम मध्ये, हा फ्रेम पिक्चर मध्ये मी कधीच मध्ये येणार नाही. बरं नको मध्ये येऊ. नको मला मध्ये. साईड आहे, हिरोचा तरी रोल द्या ना. काय गरज आहे? पिक्चर फक्त राणीचा आणि माझाच आहे. आम्ही दोघच रोल करणार आहेत नाही त्याच्यामध्ये. नाही, मी अशी अशी ऍक्टिंग कर ना, अशी. आहे प्रधानजी, हे कुठं तरी बघितलंय राव मी. आपल्या तलाव स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ लय गाजला होता आपला तो. मग नंतर तर लोकांनी सैराटचं गाणं बी चिपकेलं होतं त्याला. जाऊ दे, ते जाऊ दे. पण आता मी काय म्हणतोय, व्हिडिओ झालाय करून, आता आपल्याला पिक्चर करायचा आणि त्या पिक्चर मध्ये हिरोचा रोल मी करणार आहे. आणि मला तुम्ही साईड ऍक्टरचा रोल द्याच घड्या. बरं ठीक आहे बाबा, असू साईड हिरो तर साईड हिरो. पण कसं आहे, कथानक ना सगळं असं ना माझ्या भोवती फिरलं पाहिजे. कळलं तुला? तुमच्याच भोवती फिरणार. म्हणजे बघा कसं राजाचं राणीवर प्रेम असतं. हा जमतंय जमतंय हे भारी. आणि राणीच्या प्रेमापोटी तो विलन सोबत फायटिंग खेळतो. फायटिंग या भारी. पुढं पुढं आणि पुढं. शेवटी राजा मरतो. अरे राजा मरतो कसं वाटल रे पिक्चर मध्ये हिरो मिळाला ते? नाही नाही, पिक्चरच्या शेवटी हिरो मेला ना तर पिक्चर सुपर हिट होत असतो. असं थोडंच आहे काय? असं नसतंय काय? असं नसतं. सई मॅडमला विचारा, हिरो मारायला पाहिजे की नाही शेवटी?
हा? हा मग ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर मी मरतो बाबा. हा, पण पुढं काय होणार पुढं? पण राजा मरता मरता एक विधायक काम करतो. काय काय कोणतं काम? कोणतं काम? राणीचा हात तो प्रधानजीच्या हातात देतो. काहून प्रधानजीच्या हातामध्ये हात देतो त्यो? प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे ना तुमचा. प्रेम त्याग दिसला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, पुढं, पुढं आणि काय राजाच्या शब्दा खातर प्रधानजी राणी सोबत लग्न करतो. मग त्यांना एक गोंडस बाळ होत. आणि मग ते तिघे मेलेल्या राजाच्या बकरीवर जातात. अरे बकरीवर काय रे? बकरीवर काय रे? कबरीवर जातात. तिथं राणी ढसा ढसा रडते. आणि मग प्रधानजीला येऊन अलगद अशी मिठी मारते. आणि मग पुढं काय होतंय? पिक्चर संपला होता. अरे आईला, म्हणजे माझी आठवण काढून प्रधानजीला आणि राणीला गोंडस बाळ होणार. हा? माझी आठवण काढत काढत राणी आणि प्रधानजी असे का नाही एकमेकाच्या कुशीत येणार. अरे तिच्या मायला मला काही येडं समजलं का तुम्ही? असा बुटाडाने हानी ना तुला मी. अरे म्हणजे माझी ती कबर आणि तुमची त्या खुशखबर. नाही, पिक्चर असाच असतो महाराज. नाही नाही नाही, असा पिक्चर असला तर आपल्याला रोल नाही करायचा त्याच्यामध्ये. नाही नाही, रोल हिरोचा रोल नाही करायचा. काहीतरी महत्वाचं दुसरा रोल करा ना. मी ना साईड ऍक्टरचा रोल करणार त्याच्यामध्ये. साईड ऍक्टरचा. काऊन? अरे सपोर्टिंग ऍक्टरला पटापटा नॉमिनेशन भेटते. मी करणार आहे. कथानक ना माझ्या साईड ऍक्टरच्या भोवती फिरवायचं. ठीक आहे बाबा, आता तुमचा पैसा लागलेला आहे. तुम्ही सपोर्टिंग ऍक्टर व्हा. पण हिरोचा रोल मलाच द्या. अरे तू पाहिजेच कशाला पण पिक्चर मध्ये. कथानकाला एक हिरो लागत असतो महाराज. असं आहे का? हा, बरं हो बाबा, तू हिरो, पण कथानक सगळं साईड हिरो भोवती फिरलं अरे पाहिजे. बिलकुल फिरणार आहे. तर कथा अशी आहे की प्रधानजीचं राणीवर प्रेम असतं. आईला परत प्रधानजीचं राणीवरच प्रेम आहे का? हिरो कोण आहे? तू आहेस तू. आणि तुम्ही असं भिकाऱ्यासारखं करू नका ना. पिक्चरच्या शेवटी तुम्हाला हिरोईन मिळणार आहे ना. मला भेटणार आहे हिरो. बरोबर पुढं पुढं. हा, राणीच्या प्रेमापोटी प्रधानजी आणि विलन मध्ये फायटिंग होते. भीष्म भीष्म. प्रधानजी मरतो आणि मरता मरता प्रधानजी राणीचा हात राजाच्या हातात देतो. या शाबास रे पट्टे, याला म्हणायचं स्टोरी. ही स्टोरी फायनल. आणि मरता मरता तो म्हणतो, ये मेरी अमानत है राजा, इसको संभाल के रखना, इसको जिंदगी भर टच मत करना. और कहू नये क्योंकि इसके पेट में मेरा बच्चा पल रहा है राजा. बहिणीला सांभाळ तुझ्या. अरे पळाय तिकडं. मगाशी सपोर्टिंग ऍक्टरला आणि हिरोईनला बाळ झालं होतं ना. मग आता असं का? अरे प्रत्येक कथेत असं वेगवेगळं दाखवावं लागतं. वेगळं 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 वेगळं. हा हे बघा, एक मी वेगळंच करणार आहे. मी ना पिक्चर मध्ये ना हिरोचा आणि साईड हिरोचा दोन्ही बी रोल मीच करणार आहे. आणि व्हिलनचा रोल बी मीच करणार. अरे पण लेखकानं लिहिलेलं पिक्चरची स्टोरी सुद्धा मीच लिहिणार. पण दिग्दर्शकाला डिरेक्शन सुद्धा मीच करणार. अरे पण प्रेक्षक म्हणून सुद्धा मीच बसणार. फायनल फायनल. मग एक काम करा ना, उरला सुरला हिरोईनचा रोल पण तुम्हीच करून टाका. बोलायला लागले प्रधानजी तुम्ही. मग तुम्ही जर एका पिक्चर मध्ये एवढे रोल केले तर काय होणार ते पिक्चरचं? काय फरक पडतोय? कमल हसननी नाही का एकाच पिक्चर मध्ये लय मोठे रोल केले. अरे पण प्रधान, मला ना ऍक्टिंग करायची रे, मला ऍक्टिंग करायची. हिरो व्हायचंय रे, मला हिरो व्हायचंय. काय करू मी आता? हो महाराज, अभिनय करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्ही जनतेची कामं करा ना. नाही, आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? अभिनेते नेते होत आहेत आणि नेते अभिनय करायला लागलेत. भाषण करताना अभिनय, गरिबासाठी रडताना अभिनय, विकास कामं करताना अभिनय, सगळीकडे नुसता अभिनयच अभिनय चाललाय. महाराज, तुम्ही चित्रपटात तर सोडा, पण खऱ्या आयुष्यात पण अभिनय सोडाच आता. जनतेसाठी जरा खरं वागा, नाही तर ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मग विरोधक येतील सत्तेवर आणि आम्ही येणार रस्त्यावर. आणि या धक्क्यानं मग तुम्ही आजारी पडणार. त्याच्यानंतर तुम्ही मरणार. आणि एकट्या पडलेल्या राणीसोबत मलाच लग्न करावं लागणार. आणि मग अंकुर फुटणारच फुटणार. सुंदर परफॉर्मन्स झाला. मला ही राजा प्रधानाची जोडी फार आवडली आहे. तुमचा परफॉर्मन्सही फार आवडलाय. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स किती भावलाय.
सई, फोकस क्लिअर असलेली माणसं मला भयंकर आवडतात. प्रधानजी, तुमचा फोकस आज फारच क्लिअर होता आणि मला तो फार आवडला. मस्त होतं ओव्हरऑल. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रसाद, वगनाट्यातनं किंवा लोकनाट्यातनं येणारा विनोद हा करंट सिच्युएशनवरती भाष्य करणारा विनोद असतो कायम, आणि तो तुम्ही तंतोतंत पाळलात त्या विनोदाची स्टाईल. आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे तुमच्या प्रथेप्रमाणे जाता जाता पुन्हा काहीतरी चटका लावून गेलात, एक चिमटा काढून गेलात. मला तुमची ही पद्धत खूप आवडते. इंडिव्हिज्युअली तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जालच, खूप वेगवेगळी कामं कराल, पण या निमित्ताने ही जी जोडी जमली आहे, ही जोडी टिकून ठेवा. ही जोडीसुद्धा खूप पुढे जाऊ शकते. जाणून घेऊया तुमच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला किती गुण मिळालेत. सई, 8 गुण. 8.5 गुण. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आता इथे लगेच साक्षात डॉन येणार आहे. चला तर मग बघूया डॉनचा हा डॅशिंग परफॉर्मन्स, जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य बुद्रुकचे भक्ती आणि आशुतोष. हॅलो गाईज, माय नेम इज जुली आणि हा आहे आमचा डॉन छोटा साजन आणि मी आहे याची ॲटम. गाईज, आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाची घटना फायनली घडली. आम्ही इतके दिवस आमच्या या डॉनचा डुप्लिकेट शोधत होतो आणि फायनली तो आम्हाला सापडला आहे, आणि तोही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर. तुम्हाला बघायचं त्याला? रॉबर्ट, घेऊन ये त्याला. सोड म्हणता रे. अरे आयुर बेटा आचार्याला असं कुठे धरून आणतात का रे? धरून सोड ना तर सोडून धर म्हणताय की रे मी. काय? अरे धरलेलं सोड म्हणताय माझं. काय दंड? हळू. कशाला आणून सोडलाय म्हणतो मी इथे? मॅडम, हे बघ, इकडे बघ कोण आहे. डॉन छोटा साजन. सेम टू सेम माझ्यासारखं दिसताय की होते? माझं जत्रेत हरवलेलं भाऊ असतंय का होते? का माझं बाप आलं होती तर लावायला चाटण? तुला याच्यासारखा मी बनवणार आहोत. अयो मला सेम टू सेम डुप्लिकेट डॉन. मी असो. रॉबर्ट, रेडी कर त्याला. येस येस. लगेच लगेच. नको रे दादा, दादा नको, दादा नको म्हणतो मी. हे नको रे दादा. काय झालं रॉबर्ट? गोळीचा आवाज कुठून आला? ओ माय गॉड, फाटली ना? काय म्हणता मी? रॉबर्ट, अरे बी केअरफुल. लवकर लवकर रेडी कर त्याला. काय करायचं असतं रे? तर गाईज, आम्ही ह्याला रेडी करतोय. मी ह्याला डॉन सारखं चालायला, बोलायला, वागायला शिकवणार आहे. आणि एकदा का हा रेडी झाला की मग कुठल्याही लग्नामध्ये, पार्टीमध्ये, मुंजीमध्ये आमच्या डॉनच्या ऐवजी या डुप्लिकेट डॉनला नेणार. ओ माय गॉड, एकदम सेम टू सेम. अरे हा खरा आहे. सेम टू सेम. त्याच्या गालावरची खडी पण तशीच आहे. त्याला काहीतरी बोलून सोडता बघा तुम्ही. अहो तुम्ही लाजू नका तुम्ही. आमचा डॉन आयुष्यात कधीही लाजत नाही. येस. कळलं? रॉबर्ट, स्क्रिप्ट. माझे सगळे ॲडिशन आहेत भाऊ, माझं काही ठरलेलं नाही. अरे तू स्क्रिप्ट दिली होतीस ना ह्याला? हा दिलेली. बोल चाल. केलेलं आहे म्हणतो मी. डॉन काय म्हणतो? हा 11 मुलखांचं पोलिस त्याच्या माग लागलंय किंवा घालायला. हातकडी म्हणताय मी. अरे काय, कसं पाठ करून आलास तू? सोडून बोलाव पाठांतराचं. रात्रभर हातात धरून बसलो होतो मी. स्क्रिप्ट पूर्ण बोलला. अरे बी सिरियस, ओके?
बी सिरियस. पुढचं वाक्य बोल. पुढचं जमेल तुला. बोल पुढचं वाक्य बोल तू. कसली वाक्य घालून ठेवली तो तिथं? हा ते काय वाक्य असतंय का? आखे निकाल कर गोट्या खेळूंगा म्हणतो मी. हा अरे खेळायच्याच नसतील गोट्या तर कशाला काढीन म्हणतो मी. काय आखे मी म्हणतो खेळायच्याच असतील गोट्या तर खऱ्या खऱ्या काढ ना. अरे नीट ना रे. जाऊ दे जाऊ दे ते पाठांतर जाऊ दे. हे बघ बी 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 सिरियस. ओके आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. विदिन 2 days मध्ये तुला ह्याच्यासारखं बनायचंय डॉन. मी कारण 2 दिवसांनी लंडन मध्ये एका मोठ्या डॉनच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि तिकडे तुला जायचंय डॉन बनून. नाही हो नाही नको 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 नको. का? अहो माझी आई लहानपणी मला करणाऱ्या मुलांमध्ये पण सोडत नव्हती. दंगा म्हणता मी आणि तुम्ही मला गुंडांमध्ये पाठवता. हो. ते पण लंडन मध्ये पाठवता. अरे हो तुला तिकडे जावं लागेल कारण तिकडे सगळ्या देशातले डॉन येणार आहेत. युगांडा, रवांडा, मारलो ना. कसली अश्लील घेता हो नाव तुम्ही देशांची. अरे तुला देशांच्या नावाशी काय करायचंय? तू तिकडच्या डॉनची नावं लक्षात ठेव ना. म्हणजे हा कंबोडियाचा डॉन बांबू मारू. बांबू मारू. हा रॉबर्ट. येस. बांबू मारू. हे बांबू मारू. हे बांबू मारू. चेहऱ्यावरूनच गरीब देशाचा दिसतंय रे ते. बांबू लावूनच मारणार बघ ते. त्याच्याकडे कुठं असणार आहे मारायला ती? काय गन्न म्हणते मी. बिचारा कुठलं? अरे बिचारा काय उलट हा सगळ्यामध्ये खतरनाक डॉन. हाच खतरनाक आहे. अशा सुया केसात वर लपवतो येस येस. आणि ह्याच्यापेक्षा खतरनाक डॉन आहे कोर्नियाचा डॉन चांग सू. 1 नंबरचा रायवल. मग हापूस कोण असतंय? अरे आपली पायरी बघून वागा. आणि रायवळ नाही रे रायवल. आपलं 1 नंबरचा शत्रू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची. याला अजिबात मिठी मारायची नाही. मी कशाला जातोय मारायला? मिठी म्हणता मी. आणि ते येऊन जर का गचकन मला मारलं तर काय मिठी म्हणता मी. पण तू लक्षात ठेव तू त्याला मिठी मारायची नाही. तुला जर मिठी मारायचीच असेल तर तू चुंग सूला मिठी मार. हा कोण असतंय म्हणता मी? हा पण एक कोरियन डॉन आहे पण तो आपला जवळचा मित्र आहे. लक्षात आलं तुझ्या? रॉबर्ट फोटो इकडे ये. हा चांगचू. शांचू. आणि हा चांगसू. सी. हा चांगशू. याच्याशी हात मिळवायचे. हा आणि हा सांगचू. याच्याला मिठी मारायची. आलं लक्षात तुझ्या? आलं लक्षात? अयो कसा लक्षात येणार हो? का? दोघं बी जुळेच भाऊ दिसतात की. कसा कळणार मला मिठी कुणाला मारायची ना हात कुणाचा हलवायचा? त्यापेक्षा मी काय म्हणतोय काय तुम्हीच द्या ना त्यांना ट्रेनिंग. अरे मी जाता येत ना परत. आता इथे एकदा आल्यावर तुझी सुटका नाही. जाऊ द्या हो. कारण इथं आल्यावर इथं कुणीच परत जात नाही. काय खोटं बोलून सोडायला तो तुम्ही? येस. मागच्याच आठवड्यात 2 जण परत गेले तिथनं. तिथं बसलेले होते. याही आठवड्यात 2 जाणार आहेत म्हणून. एकत्र चौघांनाही काढू शकता तिकडे. लक्षात ठेव तुला मी सगळं शिकवेन या डॉनचं. डॉन मुलींशी कसा वागतो, डॉन मुलींना किस कसा करतो. किस? अयो मी बाल ब्रह्मचारी असतोय हो. आयुष्यात कधी कुठल्या मुलीला मारली नाही मी. मिठी म्हणताय हो. तुम्ही बेळगावचे दादा कोण काय होतो? अरे काय चाललंय तुझं? बरं मला सांग तुला नेम येतो? माझी आई बघा म्हणायची लहानपणी याचा काही नियम नाही म्हणजे नसेल बघा चांगला. अरे तसं नाही रे. तुला बंदुकीचा नेम धरता येतो का? तो कशाला म्हणतो मी? अरे माणसांना मारायला बंदुकीने. माणसांना कशाला मारायचं मी? अयो मला नाही जमणार ते. नाही हो मला. अरे जर तुझ्यावर कुणी हल्ला केला
तू तर काय करशील तू? माझ्याकडे आयुर्वेदातला जालिम उपाय असतो. अशी 10 बोटांना मी चाटण लावून आणि ना मग एक बोट चाटलं ना की पडताय त्याच्या पोटात मुरडा, दुसरा बोट चाटलं ना की पडताय ते आडवा बेशुद्ध, आणि मधला बोट जर का त्याला चाटलं तर हातात धरून पळताय बघा ते काय तमरेल. कशी वाटली आयडिया? फालतू, एकदम फालतू आहे. अरे अशी 10 बोट चाटेपर्यंत तुझ्या बॉडीमध्ये 10 गोळ्या शिरतील. 10 गोळ्या? मग त्यापेक्षा माझ्याच कुल्ल्याला लावून पळताय की हो मी. हे बघ, कुठेही पळू शकणार नाही. सगळीकडे पोलीस असणार. या दारात पोलीस, त्या दारात पोलीस, मागच्या दारात राह, आतमध्ये गुंड, कुठेही पळू शकणार नाही. सगळीकडे तुझी कोंडी होईल. सगळेजण असं तिचा फायदा घेतील आणि भीतीमुळे तू घाबरशील, तुझे डोळे पांढरे पडतील, तू बेशुद्ध होशील, तुझं बीपी लो होईल. अशा वेळेस तू काय करणार? पारिजातकाचा काढा पिन. अरे पारिजातकाचं झाड असणार आहे का तिथे? नाही काय. अशा वेळेस काय करायचं? हे जे तुझ्या गळ्यात घातलेलं लॉकेट आहे ना, ह्याला ही जी गोळी लावली आहे ती काढायची आणि खाऊन टाकायची. ही गोळी खायची असते? बरं झालं बाबा तुम्ही गोळी दिली मला. काय करतोस तू? खायची म्हणलं ते खाल्लं बघा. अरे बरं झालं बाबा तुम्ही बीपीची गोळी गळ्यात लटकवली. अरे आता कसं बरं वाटतंय बघा मला. अरे बाबा, ती बीपीची गोळी नव्हती, ती विषाची गोळी होती. ती गोळी खाल्ल्यावर माणूस जागच्या जागी मरून जातो. जाताय बघा आता मी 12च्या भावात सोडतोय बघ मी माझे प्राण. ओ माय गॉड, आता परत सगळं पहिल्यापासून करावं लागणार. रिशूट करायचं. तुमच्या दोघांमुळे होतंय. करा काय ते तुम्हाला नाही थांबायचं. सुपर हिट होता परफॉर्मन्स. मला स्पेशली तुमचे हे रायव्हल डॉन फार आवडले. आपण जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई, मस्त होतं स्किट, पण मला आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. कॉम्पिटिशन खूप अटीतटीची झाली आहे, त्याच्यामुळे एकही लो पॉईंट नसावा स्किटमध्ये अशा आमच्या अपेक्षा आहेत. मला खूप आवडलं की तुम्ही त्या स्क्रीनचा वापर स्किटमध्ये केलात, त्याच्याबद्दल अभिनंदन. भक्ती, तू तुझा आउटफिट आज खूप चांगला कॅरी केलास असं मला वाटतंय, विथ द सॉन्ग अँड एव्हरीथिंग. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सरपंच प्रसाद. आशू, भक्ती, जसं आत्ता सई म्हणाले की स्क्रीनचा वापर किंवा वेगळ्या भाषेचा, वेगळ्या लहेजाचा वापर, या गोष्टी खूप चांगल्या होत्या. किंवा भक्ती, ज्या पद्धतीने तू सुरुवात केलीस परफॉर्मन्सला त्या गाण्यावरती नाचून आणि त्या पद्धतीने, त्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. पण आशुतोष, 1ली ते 10वी असा जर प्रवास आपण गृहीत धरला तर 1लीत तुला 50 मार्क मिळाले, 2रीत 60 मार्क मिळाले, तर 10वीत आम्हाला 95च्या वर अपेक्षित आहे. पण 6वी 7वीत तुला परत 40 मार्क मिळाले, मला बघायला नाही आवडणार. येस सर. तुला कळलंय मला काय म्हणायचं ते. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. म्हणजे एका पहिल्या एपिसोडला प्राजक्ता क्यूट दिसत होती, दुसऱ्या एपिसोडला ती फार क्यूट दिसत होती, तिसऱ्याला फारच क्यूट दिसत होती, आता चौथ्याला तिने खूपच क्यूट दिसलंच पाहिजे. म्हणजे तीच अपेक्षा असणार नाही सई? पुणेऱ्या, तुला मी दिसले नाही का रे शेजारी? ही कॉम्प्लिमेंट आपण विभागून घेऊया. एनिवे, जाणून घेऊया सरपंचांनी तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण दिलेत. सई, 9 गुण. प्रसाद, 8 गुण. थँक्यू सो मच टू बी डॉन. थँक्यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू.